आज आम्हाला अंशला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पुण्याला. कारण की त्याचे जे डॉक्टर आहेत ना, सुमित सर, ते येणार होते पुण्याला आणि ते येतात वाटतं दरवेळेस पुण्याला. आम्हाला एवढे दिवस नव्हतं माहिती, पण त्यांनी आम्हाला मुंबईला खूप आमच्या चक्रा होतात ना आणि लांब पण पडतं आम्हाला दौंडवरून मुंबईला जाणं. त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं की मी पुण्यामध्ये पण येत असतो, तुम्ही त्या पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये या म्हणून अंशला दाखवायला. कारण की त्याला आठवड्यानी बोलावलं होतं लगेचच गुरुवारी आम्ही गेलो होतो आणि अंशचे पप्पा आणि मीच होते आणि अंश होता. आम्ही तिघंच गेलो होतो आणि डेमोला खूप जास्त गर्दी होती. डेमोनी गेलो होतो सकाळच्या. मग नंतरनं जागाच नव्हती भेटली मला. मग थोडा वेळ थांबलो होतो. मग नंतर जागा भेटली आणि मग आम्ही चाललो होतो हॉस्पिटलमध्ये. आणि आम्ही डेमोमध्ये बसलो आणि तेवढ्यामध्ये डॉक्टरचा मेसेज पडला की मी येणार नाही म्हणून. तिथं शीतल मॅडम आहेत, त्या मॅडमला दाखवा तुम्ही आणि ते मला सांगतील की काय झालं आणि काय नाही. त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं मुंबईमध्ये, त्याच्यामुळं डॉक्टर काय आले नाही पुण्यामध्ये. मग आम्हाला खूप जास्त वाईट वाटलं की नाही का, आम्ही त्या डॉक्टरांसाठी चाललो होतो पुण्याला, पण ते डॉक्टरच येणार नव्हते त्या दिवशी. पण तरी पण आता चाललोच होतो, बसलो होतो ट्रेनमध्ये, तर मग आम्ही गेलो. जाऊ दे म्हणलं, चेकअप करून येऊयात, बघून येऊयात ते हॉस्पिटल पण कसं आहे आणि कसं नाही. आणि नंतरनं आम्ही मेट्रोनी गेलो. तर वरच्या मेट्रोनी गेलो. नंतरनं मग आम्हाला इथं अंडरग्राऊंड मेट्रोनी जायचं होतं. आणि ह्या अंडरग्राऊंड मेट्रोचा विषय असा झाला की आम्ही एवढे फ्लोअर खाली उतरून अंडरग्राऊंड मेट्रोला गेलो आणि ज्यावेळेस त्या मेट्रोमध्ये बसलो, ती मेट्रो डायरेक्ट वरती आली, म्हणजे वरच्या साईडला आली. मग आम्ही खूप कन्फ्यूज झालो नाही का, अंडरग्राऊंड मेट्रो अंडरग्राऊंडच पाहिजे ना, तर ही मेट्रो वरती कशी काय आली हे विचार करून आम्ही खूप कन्फ्यूज झालो. नाही माहिती मला कसं बनवलेलं आहे या मेट्रोचं. तर इथे बघा, तुम्ही बघू शकता, आम्ही डायरेक्ट वरती आलो, मग वरच्या मेट्रो स्टेशनला आलो. तर मग नंतर ना आम्ही स्टेशनला पोचलो जिथं आम्हाला जायचं होतं तिथं. आणि पोचल्यावरती इथून आम्ही खाली उतरलो. खाली गेल्यावरती आम्हाला रिक्षा पकडायची होती. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती काय झालं आणि काय नाही झालं हे तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये कळेल. त्या पार्टमध्ये मी सगळं सांगणार आहे की काय झालेलं होतं हॉस्पिटलमध्ये. तर असा होता हा व्लॉग माझा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.